नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, निमित्त आहे हे गणेशोत्सवातल्या सादर होणाऱ्या नाटकाचं. शास्त्री हॉलमध्ये आमच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे वर्ष 110वे आज प्रयोग होणारे ठरता ठरता ठरेना या नाटकाचा, आणि त्या नाटकात प्रमुख भूमिका करणारा कलावंत शंतनू रांगणेकर माझ्यासोबत आहे. शंतनू, तुझं स्वागत आहे. आधी खूप खूप धन्यवाद. मला पहिल्यांदा विचारायला आवडेल की थिएटरमध्ये तर तुम्ही प्रयोग करताच, पण ज्यावेळेला गणेशोत्सवातला प्रयोग असतो त्यावेळेला काय नेमकं वेगळं वाटतं? नाही, खरं तर ना, थिएटरमध्ये तर आपण प्रयोग करतच असतो. त्याच्यामुळे तो वावर आणि तिथे तो असणारा एक वाईब, जे आजच्या काळात आम्ही म्हणतो वाईब सेट असतं, त्याच्यामुळे माहिती असतं की कसं काय होणार आहे. पण गणेशोत्सवातल्या प्रयोगांची एक मजा काय असते की एवढं सगळं अनोळखं असतं आणि एवढं सगळं एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. तो एक्सपिरियन्स महत्वाचा आहे असं मला वाटतं. कसं आपण प्रेक्षकांसमोर वावरतो, आपण कसा प्रस्तुत करतो, आणि कला मला असं वाटतं की ती अशी गोष्ट आहे जी कुठेही आपण सादर केली पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे ह्या गणेशोत्सवातल्या प्रयोगांची ही एक मजा आहे की एव्हरी एक्सपिरियन्स इज सो डिफरंट, आणि मुळात तो गणेशोत्सव असल्यामुळे त्याची एक मजा काही एवढंच आहे. तू तुझं रंगमंचावरचं किंवा स्टेजवरचं पहिलं पाऊल अशा गणेशोत्सवात टाकलं होतंस का? नाही, ऍक्च्युली मी शिबिर करायचो अमरिंद मंडळ या संस्थेत, आणि तिथून मी नाटकाची माझी सगळी सुरुवात झाली. त्याच्यामुळे अशी कुठली माझी सुरुवात नाही झाली. पण लहानपणी मी गणेश उत्सव जो माझ्या एरियामधला होता तिथे मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचो. तिथे मी मोनो ऍक्टिंग स्पर्धेत भाग घ्यायचो. तर अशा काही गोष्टी होत्या जे मी तेव्हा करायचो. पण अमरिंद मंडळ मधनं मला नाटकाची आवड निर्माण झाली आणि तिथून माझी सुरुवात. तो रंगमंच तिकडनं. मुळात सध्या सुद्धा तू युथ फेस्टिवलमध्ये बिझी आहेस असं आम्हाला कळलेलं आहे. तर एवढं सगळं शेड्यूल मॅनेज कसं करतो? युथ फेस्टिवल करायचा, नाटकात प्रयोग करायचा, स्वतःचे चॅनल्ससाठी काही करायचं, तर कसं मॅनेज करतोस टाइम टेबल? नाही, ऍक्च्युली ना काय आहे की टाइम मॅनेज हा होतच नाही, म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी. कारण की नाटकाचे तर प्रयोग आहेतच, दौरे लागले. मी युथ फेस्टिवल डिरेक्ट करतोय अरे पोद्दार कॉलेजचं, तर त्याच्यामुळे माझं ना हे थिएटर कधी सुटत नाही मला, असं होतंय. आणि कोविडमध्ये जो मी कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं, मी इंस्टाग्रामवर कॉन्टेंट क्रिएट करायला लागलो, त्याच्यानंतर सुद्धा मला एक होतं की लेट्स नॉट फॉरगेट थिएटर. कारण की दॅट्स द ओनली थिंग जे आपल्याला ग्रूम करणार आहे, जे आपल्याला घडवत राहणार आहे. त्याच्यामुळे मी ते सोडलं नाही. आय हॅव स्टिक टू इट. आणि आता देवाच्याच कृपेने मला नाटक सुद्धा मिळालं. रील सिरीज पण मी काही बनवतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी पण चालू आहेत. बट तेच आहे, जे टाइम मॅनेज नाही होत, पण ते करत राहावं लागतं, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. गणपती उत्सवाच्या आठवणी सांगताना गावातला गणपती किंवा तुमच्या घरात गणपती तिकडे येतो का? बरोबर, येतो ना, ऑफकोर्स येतो. मी कोकणातला आहे, माझं गाव सावंतवाडी. मी दरवर्षी गणपतीला न चुकता काही असेल मी सगळं बाजूला ठेवून जातो. 5 दिवसाचा आमचा गणपती असतो. यावर्षी 152nd इयर होतं. बरं, 152 वर्ष होतं आमच्या गणपतीचं. गौरी पण असतात? नाही, गौरी नसते. 5 दिवसाचा गणपती असतो. तर विसर्जन करून मग मी 7व्या दिवशी मुंबईला येतोय. माझं दरवर्षी ठरलेलं असतं. आणि मग मुंबईला आलो, इकडचा गणेशोत्सव सगळा मी फिरतो. कुठले गणपती बघून आतापर्यंत? मी कालचा एक दिवस होता माझ्याकडे, त्याच्यामुळे मी सगळे गणपती केलेले आहेत. मी गिरगाव मधले गणपती केले, मी लालबाग परळ मधले गणपती केले, डोंगरीपासनं मग सगळं. खेतवाडी फक्त माझं राहिलं, कारण फारच उशीर झाला. आणि आज प्रयोग असल्यामुळे मी म्हटलं की ते अफोर्ड नाही करू शकत, जरा झोप तरी झाली पाहिजे. त्यामुळे ते ह्या वर्षी एक माझं राहिलं. पण बाकी मी हे सगळे गणेशोत्सव करतच असतो. तर तुझ्या पुढच्या भवितव्यासाठी शुभेच्छा. आणि आमचं कृपा संवाद नावाचं पॉडकास्ट आहे, तर ते आपल्याला एक वेगळं शूट करायचंय. येस, प्रदीर्घ मुलाखत करायची. 100% नक्की आमंत्रण. थँक्यू सो मच सर. आणि आपण सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.